नेक्स्ट टॉपिक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ निगेटिव्ह अँगल्स. या आधीचे प्रॉब्लेम जे आपण बघितले ते सर्व काय होते, पॉझिटिव्ह होते, बरोबर की नाही. म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, आता क्लॉकवाईज डायरेक्शन. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन जर थिटा असेल स्टँडर्ड युनिट सर्कलला तर तो काय असतो, पॉझिटिव्ह असतो. आता आपण बघणार आहे क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये तो काय असेल थिटा इथे निगेटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह अँगल बघणार आहे, बरोबर आहे की नाही. सेम फिगर, कन्सिडर अ स्टँडर्ड युनिट सर्कल. एक स्टँडर्ड युनिट सर्कल कन्सिडर करा ज्याची रेडियस किती असणार आहे, ऑलवेज 1. ओके, रेडियस ऑलवेज 1, स्टँडर्ड युनिट सर्कल आहे. टेक पॉइंट पी सच दॅट मेजर अँगल एक्स ओ पी. पी पॉइंट कसा घ्यायचा का, मेजर अँगल एक्स ओ पी इज इक्वल टू थिटा. इथे काय आहे, अँगल थिटा आहे, तो पॉझिटिव्ह कारण की अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. ड्रॉ पीएम परपेंडिक्युलर ओ एक्स. आता हे पाठच झालं तुम्हाला. पीएम काय करायची, परपेंडिक्युलर टाकायची एक्स ऍक्सिस वर. इथं ओ एक्स एक्स ऍक्सिस आहे. पी लाईज ऑन फर्स्ट क्वाड्रंट. पी कुठे आला, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला, एक्स आणि वाय काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. पी चे कोऑर्डिनेट पॉईंट काय आले, एक्स विथ वाय. सिमिलरली कन्सिडर अ स्टँडर्ड युनिट सर्कल, टेक पॉइंट क्यू, टेक पॉइंट क्यू सच दॅट, क्यू पॉइंट घ्यायचा आहे आता, सच दॅट मेजर अँगल एक्स ओ क्यू. कसा घ्यायचा, एक्स ओ क्यू काय अँगल मायनस थिटा. क्लॉकवाईज डायरेक्शन आहे, मायनस थिटा. ड्रॉ क्यूएम परपेंडिक्युलर ओ एक्स. ऑलवेज परपेंडिक्युलर ही एक्स ऍक्सिस वरच असायला पाहिजे आणि ती असतेच. ओके, क्यूएम परपेंडिक्युलर ओ एक्स, एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहे. बट क्यू लाईज ऑन सर्कल इन फोर्थ क्वाड्रंट. पी कुठे आला हो आता, फोर्थ क्वाड्रंट मध्ये आला. फोर्थ क्वाड्रंट मध्ये एक्स आणि वाय च्या साईन बघायच्या. बघा, एक्स काय आहे, पॉझिटिव्ह, आणि वाय काय आहे, निगेटिव्ह. फोर्थ क्वाड्रंट मध्ये सांगतोय. क्यू लाईज ऑन सर्कल इन फोर्थ क्वाड्रंट. क्यू काय आला हो, त्याचे कोऑर्डिनेट पॉइंट एक्स विथ मायनस वाय. ओके, आता यानंतर आपल्याला साइन कॉस्ट बघायचे. ओके, बघा, कॉस ऑफ मायनस थिटा, कॉस ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू, आता कॉस थिटा काय सांगतो, ऍडजसंट साइड. हा थिटा याची ऍडजसंट काय, इथं ही म्हणजे ही काय असते, एक्स असते, बरोबर की नाही. पॅरलल टू एक्स ऍक्सिस हा वाय, हा मायनस वाय. पॅरलल टू दिस मायनस आहे, इथे पॅरलल टू वाय, इथे काय प्लस आहे, हा मायनस आहे, मग मायनस वाय. ओके, कॉस थिटा ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. ऍडजसंट साइड काय ज्याची एक्स, हायपोटेनियस काय 1, म्हणजे काय आला, हा एक्स आला. एक्स म्हणजेच काय, कॉस थिटा. स्टँडर्ड युनिट सर्कल मध्ये एक्स काय आहे, कॉस थिटा आहे. कॉस ऑफ मायनस थिटा काय भेटला, कॉस थिटा, म्हणजे पॉझिटिव्ह भेटला. आता साइन बघू, साइन ऑफ मायनस थिटा, साइन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साइड काय थिटाची, मायनस वाय अपॉन 1, मायनस साइन ऍज इट इज. वाय म्हणजे काय हो, साइन थिटा. वाय म्हणजे काय आहे, साइन थिटा. स्टँडर्ड युनिट सर्कल बघतोय आपण. स्टँडर्ड युनिट सर्कल मध्ये एक्स विथ वाय, एक्स ची व्हॅल्यू कॉस थिटा आणि वाय ची व्हॅल्यू साइन थिटा आहे. आपण ते बघितलेलं आहे, ते तुम्हाला माहिती पण आहे. त्यानुसारच हे साइन थिटा आणि कॉस थिटा आपल्याला मिळाल्या. साइन आणि कॉस हेच महत्वाचं आहे. हे मिळालं तर लगेच टॅन कॉट सेक कोसेक मिळून जात आहे. बघा, लगेच टॅन काढून घेऊ. टॅन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू, काय चेंजेस झाला हो, फक्त निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मध्ये काय चेंजेस झाला, कॉसचा कॉस ऑफ मायनस थिटा कॉस थिटाच राहिला. बट साइन ऑफ मायनस थिटा काय असतो, मायनस साइन थिटा. कशामध्ये हो, निगेटिव्ह अँगल मध्ये. हे लक्षात ठेवा, क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये ज्यावेळेस थिटा मायनस असतो त्यावेळेस साइन फक्त काय असतो, निगेटिव्ह, आणि कॉस ऍज इट इज तो पॉझिटिव्ह असतो. हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. का, कॉस आणि साइन आपल्याला मिळाला त्यावरूनच टॅन कॉट सेक कोसेक आपल्याला मिळतो. हे दोन व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे, म्हणून मी ते पुन्हा पुन्हा त्याच्यावर भर देतो. ओके, टॅन मायनस थिटा इज इक्वल टू, आता टॅन थिटा आपल्याला माहितीच आहे, साइन ऑफ मायनस थिटा अपॉन कॉस ऑफ मायनस थिटा. साइन ऑफ मायनस थिटा काय आहे, मायनस साइन थिटा. कॉस ऑफ मायनस थिटा काय आहे, कॉस थिटा. म्हणजे साइन अपॉन कॉस काय आहे, टॅन थिटा. ही मायनस साइन ऍज इट इज. मग काय मिळालं, टॅन ऑफ मायनस थिटा काय मिळाला, मायनस टॅन थिटा. याचं
रेसिप्रोकल काय आहे कॉट थिटा. कॉट ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ मायनस थिटा अपॉन साइन ऑफ मायनस थिटा. कॉस ऑफ मायनस थिटा म्हणजे काय आहे कॉस थिटा. साइन ऑफ मायनस थिटा म्हणजे काय आहे मायनस साइन थिटा. कॉस अपॉन साइन म्हणजेच कॉट, कॉट थिटा आणि ही मायनस साइन कॉमन ॲज इट इज. कॉट ऑफ मायनस थिटा काय मिळाला मायनस कॉट थिटा. सेक थिटा सेक ऑफ मायनस थिटा. निगेटिव्ह अँगल बघतोय. निगेटिव्ह अँगल मध्ये सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन निगेटिव्हचे आपण बघतोय. कॉस ऑफ मायनस थिटा कॉस थिटा आला, साइन ऑफ मायनस थिटा मायनस साइन थिटा आला, त्यावरून टॅन आपल्याला काय आला मायनस टॅन थिटा. त्याचा इनवर्स किंवा रेसिप्रोकल कॉट काय आला मायनस कॉट थिटा. सेक ऑफ मायनस थिटा सेक थिटा म्हणजे काय आहे 1 अपॉन कॉस थिटा आहे. कॉस ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा म्हणजेच काय मिळाला सेक थिटा. बघा सेक म्हणजे काय 1 अपॉन कॉस मायनस थिटा. 1 अपॉन कॉस हा सेक असतो. कॉस ऑफ मायनस थिटा आपल्याकडे कॉस थिटा आहे. 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे सेक थिटा मग तो पॉझिटिव्ह. सेक ऑफ मायनस थिटा काय आला सेक थिटा आला. कोसेक कोसेक ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन ऑफ मायनस थिटा. साइन ऑफ मायनस थिटा काय आहे हो साइन मायनस साइन थिटा मायनस साइन थिटा. 1 अपॉन साइन थिटा म्हणजे काय कोसेक थिटा आणि हा मायनस साइन मायनस कोसेक थिटा. एकदम सिंपल आहे. आपण ही पॉझिटिव्हचं बघितलं होतं अँगलचे. आता तेच काय बघतोय निगेटिव्ह. फक्त चेंजेस काय इथं एकच चेंजेस आहे का साइन मायनस साइन येतो मायनस साइन थिटा येतो. तो मायनस साइन थिटा आल्यामुळे टॅन कॉट आणि कोसेक हे मायनस मायनस झाले. बाकीचे कोण पॉझिटिव्ह कॉस आणि सेकच फक्त पॉझिटिव्ह. बाकीचे काय आले निगेटिव्ह आले. एकदम सिंपल आहे. यावर आपण लगेच काय करूया प्रॉब्लेम बघूया. बघा निगेटिव्हचे प्रॉब्लेम बघणार आहोत आपण. फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ -120. लास्ट सेशनला आपण फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 30, 150, 45 हे पॉझिटिव्ह बघितले. आज आपण कसले बघतोय निगेटिव्ह मधले बघतोय. सेम आहे फक्त साइन मध्ये चेंजेस आहे. व्यवस्थित लक्ष द्या. सेम फिगर कन्सिडर अ स्टँडर्ड युनिट सर्कल. सोल्युशन मध्ये कन्सिडर अ स्टँडर्ड युनिट सर्कल. ओके टेक पॉइंट P such that बघा P पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला. काय दिलेलं आहे आपल्याला अँगल -120 डिग्री. आता हा मायनस आहे म्हणजे कसा येईल क्लॉकवाईज डायरेक्शन येईल. हा फर्स्ट इथून ते इथपर्यंत काय 90 इथे 180 आपल्याला किती पाहिजे 120. मग 90च्या पुढे किती येईल 30 डिग्री मग तो इथे येईल P. म्हणजे हा किती झाला इथे हा टोटल एवढा झाला 120 डिग्री. कसा आहे -120 डिग्री. ओके समजलंय इथून ते इथपर्यंत बरोबर की नाही. थिटा किती -120 डिग्री. हा टोटल इथे 90 होता. 90च्या पुढे किती पाहिजे 30 मग 120 कम्प्लीट झाला. हा 120 झाला तर हा रिमेनिंग किती राहिला हो 60 डिग्री. हा किती राहिला 60 डिग्री. ओके टेक पॉइंट P such that मेजर अँगल x हा सेंटर ॲट ओरिजिन O XOP किती झाला XOP इज इक्वल टू -120 डिग्री. ठीक आहे P पॉइंट घेतला आपण. ठीक आहे आता काय कंस्ट्रक्शन ड्रॉ परपेंडिक्युलर कुठं एक्स ऍक्सिस. इथे एक्स ऍक्सिस मग इथे येईल का नाही तो y येईल. इथे M ड्रॉ PM परपेंडिक्युलर O एक्स ऍक्सिस ला काय येईल O x. ठीक आहे इथे x डॅश म्हणतोय O x डॅश परपेंडिक्युलर. ओके समजतंय का. हा एक इकडे पॉझिटिव्ह आणि इकडे निगेटिव्हला मी काय म्हणतोय x डॅश म्हणतोय. ओके ड्रॉ PM परपेंडिक्युलर O x डॅश. ओके आता हा परपेंडिक्युलर हा किती झाला 90. हा 90 आहे हा 60 आहे हा किती असेल 30 डिग्री. हा किती असेल 30 डिग्री. बघा कालचं आठवतंय का मागच्या लेक्चरचं
कुठल्या थेरमच्या यूज करू शकतो आपण इथे 30 60 90. ओके, देअरफॉर बाय 30 60 90 थेरम, 30 60 90 थेरमवरला काय सांगतो, अपोजिट साइड्स ऑफ 30 1/2 इंटू हायपोटेनियस. अपोजिट साइड 30 ची काय आहे, ही 30 ची अपोजिट साइड काय आहे, OM. आता हा पॅरलल टू एक्स ऍक्सिस आणि पॅरलल टू हा वाय ऍक्सिस. ओके, 30 डिग्रीचा अपोजिट कोण आहे, OM. OM इज इक्वल टू काय असतो, 1/2 इंटू हायपोटेनियस. बरोबर आहे की नाही, हायपोटेनियस 1/2. हायपोटेनियस काय आहे, 1. का 1 आहे, बिकॉज स्टँडर्ड युनिट सर्कल आहे, ऑलवेज रेडियस 1 असते. हायपोटेनियस 1 मल्टिप्लाय 1 इज इक्वल टू 1/2, म्हणजे OM तुम्हाला मिळाला 1/2. 60 डिग्री चा अपोजिट साइड कोणची आहे, PM. Therefore PM is equal to अपोजिट साइड PM काय असते 60 डिग्रीच्या अपोजिट साइड हो, 30 60 90 थेरम. 60 च्या अपोजिट साइड √3/2 इंटू हायपोटेनियस. बरोबर आहे, √3/2 इंटू हायपोटेनियस. हायपोटेनियस 1 आहे म्हणजे काय झाला, √3/2. PM काय मिळालं तुम्हाला, √3/2. काय म्हणता इथे, बट P lies on which quadrant, कुठला quadrant आहे हा, थर्ड. P lies on third quadrant. Therefore P of -x with -y is equal to, थर्ड क्वाड्रंट x आणि y बोथ आर निगेटिव्ह, म्हणजे दोन्ही व्हॅल्यू काय भेटणार तुम्हाला, निगेटिव्ह. -1/2 and -√3/2. बघा x आणि y मिळाला, काय मिळालं तुम्हाला, -1/2 आणि -√3. ओके, आता याच्यावरून तुम्हाला काय, कॉस आणि साइन. देअरफॉर कॉस ऑफ -120 डिग्री इज इक्वल टू काय आहे, हा कॉस असतो, हा साइन असतो. एक्स हा कॉस आहे, वाय हा साइन आहे. कशामध्ये, स्टँडर्ड युनिट सर्कल मध्ये. कॉस ऑफ -120 डिग्री काय मिळालं तुम्हाला, -1/2. साइन ऑफ -120 डिग्री काय मिळाला, -√3/2. हे दोनच इम्पॉर्टंट आहे आपल्याला, कॉस आणि साइन मिळाला, पुढचं एकदम इझी. लगेच टॅन बघूया. टॅन ऑफ -120 डिग्री इज इक्वल टू, टॅन म्हणजे काय आहे, साइन अपॉन कॉस. साइन अपॉन कॉस, साइन ऑफ -120 डिग्री अपॉन कॉस ऑफ -120 डिग्री. बघा साइन ऑफ -120 डिग्री -√3/2 अपॉन कॉस ऑफ -120 डिग्री -1/2. मायनस मायनस प्लस प्लस होऊन जाईल. बरोबर आहे की नाही, मग काय उरतंय, √3/2 हा 1/2 तर इनवर्स घेतला तर काय होईल, 2/1. 2 टू गेट कॅन्सल, काय राहिला फक्त √3/1 म्हणजे √3. देअरफॉर टॅन ऑफ -120 डिग्री इज इक्वल टू काय मिळाला, √3. टॅन मिळाला, लगेच कॉट मिळेल. कॉट ऑफ -120 डिग्री इज इक्वल टू, कॉट काय आहे, कॉस अपॉन साइन. बरोबर आहे की नाही, म्हणजे कॉस काय आहे, -1/2. साइन काय आहे, -√3. मायनस मायनस प्लस होऊन जाईल. 1/2 हा 2 टू गेट कॅन्सल, काय राहिला 1/√3. 1/√3 असा डायरेक्ट कॅन्सल करू शकता, किंवा मी इथे जे केलं मल्टिप्लिकेशन इनवर्स घ्या, 2/√3. 2 टू गेट कॅन्सल, काय राहिला 1/√3. मायनस मायनस तर प्लस होतो. बरोबर आहे की नाही, कॉट मिळाला, टॅन मिळाला. आता काय राहिला, सेक आणि कोसेक. ओके, इथं वर लिहितो मी. सेक ऑफ -120 डिग्री इज इक्वल टू
सेक म्हणजे काय 1/cos कॉस ऑफ -120 डिग्री. आता कॉस ऑफ -120 डिग्री म्हणजे काय 1/-1/2 हा 2 डायरेक्ट वर जाईल आणि हा मायनस साईन. ओके, मग सेक ऑफ -120 डिग्री काय आला sec of -120 degree is equal to -2. Same cosec of -120 degree. cosec म्हणजे काय 1/sin in bracket -120 degree. साइन काय भेटलेला आहे तुम्हाला 1/-√3/2. 2 न्यूमरेटरला जातो 2/√3. हा मायनस साइन ॲज इट इज -2/√3. बघा कॉस साइन टॅन कॉट सेक आणि कोसेक सर्वांचे व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट झालंय. एकदम सिंपल आहे. काय महत्वाचं आहे इथे स्टँडर्ड युनिट सर्कल रेडियस 1 असणार. IMP काय सांगतो महत्वाचं काय काय लक्षात ठेवायचं. परपेंडिक्युलर घेतो ऑलवेज काही एक्स ऍक्सिस. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटेल का इथून इथे टाकायचं का, इथून इथे टाकला तर सगळं चुकून जाईल कारण तो एक्स ऍक्सिस आहे का नाही, तो वाय ऍक्सिस आहे. एक्स ऍक्सिस परपेंडिक्युलर टाकलं तुम्हाला काय माहितीये एक्स आणि वाय दोन वेळी एक्स आणि वाय निघतो. एक तो काय पॅरलल ऑफ एक्स ऍक्सिस आणि पॅरलल टू वाय ऍक्सिस असा निघेल. किंवा साइन आणि कॉसचा ट्रिग्नोमेट्रिक कडून थिटा जो तुमचा आहे थिटा त्याच्या ऍडजसंट साइड बरोबर की नाही ऍडजसंट कॉस थिटा म्हणजे काय ऍडजसंट साइड आपण हायपोटेन्यूज ऍडजसंट साइड काय व्हायची ही आहे बरोबर की नाही. म्हणजे हा एक काय झाला कॉस थिटा झाला म्हणजे एक्स आणि अपोजिट साइड ऑफ हायपोटेन्यूज ही काय साइन आहे म्हणजे तो काय झाला वाय. एकदम सिंपल आहे. आणि एक्स आणि वाय म्हणजेच काय एक्स म्हणजे कॉस थिटा आणि वाय म्हणजे साइन थिटा. हे स्टँडर्ड युनिट सर्कल तुम्हाला माहितीच आहे. फक्त काय थिटा माहिती व्हॅल्यू पुट करायच्या. व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुम्हाला पहिले कॉस आणि साइन व्यवस्थित फाइंड आउट झाला हे कन्फर्म आहे. कॉस आणि साइन चुकलं तर सगळं चुकतंय बरं का. खाली कॉस आणि साइन व्हॅल्यू ॲक्युरेट येणं खूप महत्वाचं आहे. बघा आता फाइंड द ट्रिग्नोमेट्री आपण काय बघितलं -120 डिग्री म्हणजे हे 30चे मल्टिपल आहे. कशाच्या मल्टिपल आहे 30 60 90 120 150 म्हणजे 150 180 210 240 हे सगळे तुम्हाला काय करता येईल फाइंड आउट करता येतील. आता एक बघूया आपण कशावर बघूया एक 45च्या मल्टिपलचं बघूया. 30चे मल्टिपल एक बघितलं आता एक 45च्या मल्टिपल बघूया. याच्यासारखेच प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. बघा फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ काय घेतो मी इथे आता 2 to 5 घेतो -2 to 5 डिग्री. ओके सेम इथपर्यंत सगळं सेम. हे चेंज होईल फिगर चेंज होईल. सेंटर ॲट O. आता काय 2 to 5 बरोबर आहे की नाही. आता हा 90 हा 90 इथपर्यंत झाला 280. 280ला किती कमी पडतात तो 280च्या पुढे किती आहे 45 आहे. बघा 180 प्लस 45 किती होतोय 2 to 5 होतोय बरोबर की नाही. इथून किती येईल तो 45 म्हणजे राईट इथे काय येईल मिडलला कोण पी पॉईंट कुठे येतोय हे महत्वाचं आहे. ओके म्हणजे हा इथून क्लॉकवाईज डायरेक्शननी अँगल किती झाला हा -2 to 5 डिग्री. ओके -2 to 5 डिग्री म्हणजे इथून तर इथपर्यंत हा काय झाला हो इथे 45 झाला बरोबर की नाही. हा 45 कारण हा 180 इथं किती 45 डिग्री हा काय झाला -45 डिग्री. हा -45 तर हा पण किती होईल -45 डिग्री होईल. बरोबर कळतंय का मी काय सांगतो ते -45 डिग्री हा पण येईल. हा -45 आला आपण काय करतो आता कन्स्ट्रक्शन करतो. कन्स्ट्रक्शन काय टेक अ पॉइंट P such that measure angle XOP is equal to -2 to 5 डिग्री. ओके ड्रॉ PM परपेंडिक्युलर हे महत्वाचं आहे. PM परपेंडिक्युलर पॅरलल टू द एक्स ऍक्सिस म्हणजे कुठे येलो इथे इकडे नाही इथे वाय ऍक्सिस आहे. ओके तुम्हाला समजून गेला आता हे पाठच झालं. ओके आता याच्यानंतर काय बाय कुठला थेरम आता बघा बरं इथे म्हणूया इथे मेजर अँगल
हा हा 45 झाला तर हा बी 45. मग मेजर अँगल OPM इज इक्वल टू 45 डिग्री. मेजर अँगल MOP also 45 डिग्री. आणि हा तर 90 डिग्री असणार आहे कारण की PMO हा काय इथे परपेंडिक्युलर आहे म्हणजे तो काय असणार आहे 90 डिग्री. मग कुठला थेरम वापरायचा इथे 45 45 90 बाय 45 45 90 थेरम काय सांगतो 45 अपोजिट साइड 45 च्या अपोजिट साइड इज इक्वल टू 1 अपॉन रूट 2 इंटू हायपोटेन्यूस. ओके मग आता इथे अपोजिट साइड काय हा 45 आहे कुठला हा 45 आहे हा पण किती आहे 45 आहे. ओके हा P पण 45 आहे O पण 45 आहे. P चा अपोजिट साइड कोण आहे इथे हा X आणि हा काय आहे Y. ओके OM ही अपोजिट साइड आहे 1 अपॉन रूट 2 इंटू हायपोटेनियस. हायपोटेनियस काय ऑलवेज 1 मग 1 अपॉन रूट 2 काय मिळाला OM. आता इथे O P चा अपोजिट साइड OM आणि O चा अपोजिट साइड PM. इथे काय PM का P आणि O घेतोय कारण की P पण 45 आहे आणि O पण 45 आहे. 45 डिग्रीचा थेरम तुम्हाला काय सांगतो अपोजिट साइड इज इक्वल टू 1 अपॉन रूट 2 इंटू हायपोटेनियस. बोथ याला सेम येतील मग 1 अपॉन रूट 2 इंटू हायपोटेनियस. हायपोटेनियस ऑलवेज 1 काय मिळाला 1 अपॉन रूट 2. OM आणि PM तुम्हाला मिळाले. OM म्हणजेच X आहे आणि PM काय आहे Y आहे. मग इथून काय काय काढायचं आपल्याला कॉस आणि साइन. बघा तत्पूर्वी आधी P कुठल्या कोऑर्डिनेटला हे महत्वाचं आहे. लगेच कॉस आणि साइन कडे जायचं नाही आपल्याला. आता याची व्हॅल्यू एक्झॅक्ट काय आल्या प्लस आलं कोण प्लस आहे कोण मायनस आहे हे महत्वाचं आहे बरोबर आहे की नाही. बट P लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट. कुठल्या क्वाड्रंट मध्ये तो सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. देअरफॉर P ऑफ X काय भेटला मायनस आणि Y काय भेटला पॉझिटिव्ह. ओके X मायनस आहे आणि Y प्लस आहे कुठल्या सेकंड क्वाड्रंट मध्ये. X आणि Y ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटलं इथे आता मायनस 1 अपॉन रूट 2 आणि प्लस 1 अपॉन रूट 2. ठीक आहे X म्हणजे कॉस थिटा आणि Y म्हणजे साइन थिटा हे माहिती स्टँडर्ड युनिट सर्कल मध्ये. देअरफॉर कॉस ऑफ काय शोधतोय आपण -225 डिग्री इज इक्वल टू काय मिळालं -1 अपॉन रूट 2 साइन इन ब्रॅकेट -225 डिग्री इज इक्वल टू काय 1 अपॉन रूट 2 मिळालं. कॉस आणि साइन मिळालं. पुढचं एकदम सिंपल आहे काय लगेच गडूया टॅन ऑफ -225 डिग्री. टॅन म्हणजे काय आहे कॉस अपॉन साइन. आता मी लिहित नाही मी डायरेक्ट करतो बघा कॉस अपॉन साइन नाही तो कॉट आहे. टॅन काय आहे साइन अपॉन कॉस. साइन अपॉन कॉस साइन काय आहे 1 अपॉन रूट 2 अपॉन -1 अपॉन रूट 2. मायनस साइन काय करा कॉमन काढा रूट कॅन्सल काय भेटला 1. ओके लगेच कॉट त्याचा इनवर्स असे किंवा रेसिप्रोकली कॉट ऑफ -225 डिग्री. कॉट म्हणजे काय आहे कॉस अपॉन साइन. कॉस काय आहे तुमच्याकडं -1 अपॉन रूट 2 आणि साइन काय आहे साइन म्हणजे नुसतं साइन म्हणतोय पण साइन आता एक सगळ्यांना कॉमन आहे काय काय -225 डिग्री. ओके काय तो साइन 1 अपॉन रूट 2 रूट गेट कॅन्सल. ओके काय मायनस साइन कॉमन कारण की एकच मायनस साइन आहे म्हणून कॉमन आहे 1 अपॉन 1 1. कॉट पण का आला -1 आला. सेक -225 इज इक्वल टू 1 अपॉन काय आहे सेक म्हणजे काय 1 अपॉन कॉस. कॉस काय आहे तुमच्याकडं -1 अपॉन रूट 2 -1 अपॉन रूट 2
मायनस साईन कॉमन आणि सिंगल आहे, दोन असतील तर ते डायरेक्ट प्लस होऊन जाईल, एकच साईन आहे म्हणजे कॉमन, मग हा रूट टू काय वरती येऊन जाईल, रूट टू सेक मिळाला. आता कोसेक, कोसेक ऑफ -2 to 5 डिग्री. कोसेक म्हणजे काय आहे हो, 1/साईन. साईन तुमच्याकडे काय आहे 1/√2. 1/√2 इज इक्वल टू, इथं मायनस साईन नाहीची म्हणजे पॉझिटिव्ह, √2 फक्त काय वर येईल, काय आला √2/1 म्हणजेच √2. बघा कॉस साईन टॅन कॉट सेक कोसेक सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला मिळाल्या, हे तुम्ही क्रॉस चेक करू शकतात. एकदम सिंपल आहे, हे महत्वाचं का, पी लाईज ऑन विच क्वाड्रंट, त्या क्वाड्रंट मध्ये येईल त्यानुसार त्याच्या काय होतील कॉस आणि साईनच्या व्हॅल्यू चेंज होतील. ओके, एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोणचं घ्यावं, 45चं एक 30चं सोडवलं, 30चे मल्टिपल एक 45चे मल्टिपल सोडवलं, हेच एवढंच, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. ती 30 60 90 हा एक थेरम यूज करून व्हॅल्यू काढायचे आहे. 30च्या मल्टिपलचे आणि 45च्या मल्टिपलचे आपण सगळे प्रॉब्लेम घेतलेले. राहिलेले एक्झाम्पल एक्सरसाइज मध्ये तुम्ही ट्राय करू शकता, 100% तुम्हाला जमणार. व्यवस्थित लक्ष देऊन व्हिडिओ ऐकायचा आहे, ते नोट्स प्रॉपर आपल्या नोटबुक मध्ये राईट करायचे आहे. नेक्स्ट टॉपिक आपण बघूया नेक्स्ट लेक्चरला. ठीक.